नमस्कार मंडळी, मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे अतिशय जाळीदार कुरकुरीत असा मुगाच्या डाळीचा डोसा. तोही अतिशय हेल्दी, झटपट तयार होणारा आणि प्रोटीनयुक्त. सगळ्यात अगोदर आपल्याला मुगाची डाळ 3 ते 2 तासासाठी पाण्यामध्ये भिजवत ठेवायची आहे. जास्त वेळ ठेवली तरीही चालणार आहे. डाळ आपली व्यवस्थित भिजली की तिला स्वच्छ असं 2-3 पाण्याने नंतर धुवून घ्यायचं आहे. हा नाश्ता अतिशय झटपट होतो आणि दुसरं म्हणजे यासाठी अतिशय कमी तेल लागतं. अगदी अर्धा चमच्यामध्ये ही रेसिपी आपली तयार होते. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण संपूर्ण डाळ काढून घेतोय आणि त्यामध्ये अगदी कमी मसाले, म्हणजे जास्त काहीही झंझट नाही आहे. तर यामध्ये आपण चवीनुसार 1-2 मिरच्या हिरव्या घातल्या आहे. त्यानंतर आल्याचा तुकडा 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या यामध्ये घालायचं आहे. अर्धा चमचा एवढं जिरं घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपण आपला डोसा कुरकुरीत व्हावा म्हणून 3 ते 4 चमचे एवढा रवा घातलेला आहे. कोथिंबीर मुठभर घालायची आहे आणि यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. आता हे सगळ्या वाटण बारीक करताना आपल्याला एक विशेष काळजी घ्यायची आहे की यामध्ये आपण अगदी थोडं पाणी घालून याला वाटून घेतोय. खूप जास्त पाणी घालू नका, जेणेकरून नंतर कन्सिस्टन्सी मेंटेन करायला त्रास होईल. सो थोडं पाणी घाला, घट्ट झालं तर नंतर ॲड करता येतं. सो या पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने मिश्रण करून घ्यायचं आहे. म्हणजे हे फार घट्टही नाही आहे आणि फार पातळही नाही. तर या ठिकाणी मी अर्धासा चमचा एवढा यामध्ये तेल घालून घेतलं आहे आणि यावरती आपलं छानसं आपण बॅटर घालून घेणार आहोत. ही रेसिपी खूप झटपट होते, तितकीच प्रोटीनयुक्त आहे. वजन कमी करताना बऱ्याचदा प्रोटीनयुक्त आहार घ्या असं सांगितलं जातं. त्यामध्येही तुम्ही तुमच्या आहारामध्ये नक्कीच घेऊ शकता आणि किती पटकन होते तुम्हीही बघितलेलं आहे. घरामध्ये लहान मुलं असतील त्यांनाही ही अतिशय हेल्दी अशी रेसिपी आहे. तुम्ही टिफिनसाठी देखील हे बनवून देऊ शकतात. तर या ठिकाणी तुम्ही बघताय किती छान अशी जाळी झटपट पडली. कुठल्याही प्रकारचा आपण यामध्ये सोडा वगैरे घातलेला नाही आहे. तर याला मस्त एका बाजूने छान भाजून घ्यायचं आहे. आता तुम्हाला वरून थोडंसं तेल घालू वाटलं तर घाला, नसेल घालायचं तर नका घालू. वजन कमी करताय तर शक्य असेल तर तेलाचा वापर कमी करा. तर याला बघा, वरून सुद्धा किती सुंदर अशी जाळी पडलेली. हा डोसा ना वरून अगदी कुरकुरीत लागतो आणि आतून मस्त असा मऊसर असतो. एकदा ट्राय नक्की करून बघा, तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही. आणि याला छान असं शेंगदाण्याच्या चटणीसोबत आणि दह्यासोबत तुम्ही सर्व करा. सो कशी वाटली आजची ही हेल्दी रेसिपी मला नक्की सांगा. आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. हो, सबस्क्राईब करा. तर हे बघा, अशा पद्धतीने असतो माझा मॉर्निंगचा नाश्ता, ज्यामध्ये मी थोडेसे बदाम घेतलेले आहे, रेझिन्स घेतलेले आहेत, चटणी आहे, दही आहे आणि हे आहे.